श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटा माझी राहत अनेक लीला करीत भक्तोद्धारा कारणे. एकदा काही भक्त स्वामींचे सोलापुराण येत. लोक जमती अमित स्वामी दर्शना कारणे. राजा धावणी येत सिंहासने स्वामींचे बैसवित. गुढ्या तोरणे उभारित स्वागत करण्या स्वामींचे. सिंहासने स्वामी समर्थ दर्शना लोटला जनसागर. हे पाहुणी नर एक नर वैषम्याने बोलत असे. सोडून या सिद्धेश्वर हे का भजती गुरुवर. ऐसे म्हणून दुरुत्तर करू लागला ते धवा. ऐसे निंदा करीत आला स्वामी होते तेथील प्रकार अद्भुत. पाहुणे विस्मित होतसे. सिंहासने शिवपार्वती बैसली दिसे तयाप्रती. होऊन विस्मित चित्ती साष्टांग नमन करीतसे. समर्थांसी जाऊनी नमन म्हणे दिले आपणा दूषण. प्रायश्चित मज लागून द्यावे आपण म्हणत असे. स्वामी तयासी म्हणत पश्चाताप श्रेष्ठ प्रायश्चित. तू आमचा अस्ति भक्त आनंदाने राहे सोलापुरातील भक्त. श्री स्वामींसी विनवित सिद्धेश्वर मंदिरालगत तलाव मोठा आहे हो. परी त्या तलावात पाणी एक थेंब नसत. कृपा करावी गुरुनाथ. ऐसे म्हणती स्वामींना श्री स्वामी समर्थ त्या तलावापासी जात. कृपा कटाक्षे पाहत तया तलावासी तेथवरी. ते रात्री अकस्मात मुसळधार वर्षा होत. तलाव भरोणी वाहत. ऐसा महिमा स्वामींचा. एक शिल्पकार भक्त स्वामींसी नित्य नमस्कारित. एके दिने त्यासी पुसत काय हवे तुझ लागी. तो म्हणे मल्हारी मार्तंड असे माझे कुलदैवत. त्यांचे दर्शन जरी होत वृतार्थ आपण होतसे. ऐसे ऐकोनी वचन स्वामी म्हणती तया लागून. होईल तुझी इच्छा पूर्ण दर्शन होईल देवाचे. ऐसे म्हणून स्वामी समर्थ माळसाकांत रूप धरित भक्तांसी समाधी लागत. पाहुणी रूप शंकराचे. मुकुंद नामे ब्राह्मण येई समर्थांसी शरण. स्वामी म्हणती धरी मौन उगाच राहे पडोनिया. ऐसे तया सांगत सोलापुरासी पाठवित. तो मौनी बाबा सिद्ध म्हणून ख्याती पावत असे. एकदा अक्कलकोटात हत्ती झाला उन्मत्त. लोक पळू लागत. पाहुणी उग्र हत्ती ते. राजा आज्ञा देत गोळ्या घाला त्वरित. तरी परी स्वामी म्हणत मारू नका गजराजासी. हत्ती समोर स्वामी जात शिव्या त्यासी घालित. माजलास का रे म्हणत विसरलास का पूर्वजन्माते. ऐसे म्हणता समर्थ हत्तीसी पूर्वजन्म आठवत. घळघळा अश्रू वाहत नेत्रातून त्या हत्तीच्या चरणावरी ठेवून शिर. हत्ती करी नमस्कार. पाहुणी अद्भुत प्रकार विस्मित सारे जन होती. ऐसा स्वामी समर्थ सत्ता सर्वत्र चालवित. तो प्रत्यक्ष दत्त अक्कलकोटी राहील. रामानंद बिडकर मारुती उपासना करीत. स्वप्नी मारुती सांगत अक्कलकोट स्वामींचे पहावे. अक्कलकोटी श्रीदत्त सदेहाने अस्ति राहत. ऐसा होता दृष्टांत. अक्कलकोटासी येती ते करिता समर्थांचे दर्शन. शिव्या देती तया लागून. देवतांची नावे घेऊन शिव्या समर्थ देताती. मग होऊनी शांत काम तुझे झाले म्हणत. ऐसी कृपा होत बिडकरांवरी श्रीगुरूंची. पुन्हा जवळ दर्शना जात. आमका पेड लगाया म्हणत. हास्य विनोद करीत अति प्रसन्न श्री स्वामी. रामानंद बेडकर भक्त एके दिने दर्शना जात. पाहुणे स्वामी निद्रिस्थ चरण चोरू लागले. तव तेथे अकस्मात एक सर्प बाहेर पडत फुत्कार करीत जोरात भक्तावरी ते धवा. त्याकडे करुणी दुर्लक्ष बिडकर पाय चेपित. स्वामी तेव्हा उठत शिव्या देती तयांना. शिव्या देऊनी बहुत देते एक मुस्कटात. बिडकर बेशुद्ध पडत तयेवेळी ते धवा. सदानंद स्वामी भक्त स्वामींचे हुक्का देत. तो होता तेथ सावरीतसे भक्ताला 4 तास समाधीस्थ रामानंद बिडकर राहत. ऐसे कृपा अद्भुत श्री स्वामी समर्थांचे. रामानंदासी स्वामी समर्थ नर्मदा प्रदक्षिणा करी म्हणत न यावे प्रज्ञापुरात. ऐसे सांगती तया लागी. नर्मदा प्रदक्षिणेसी जात नदी किनाऱ्याने चालत. गुहा दिसे मार्गात म्हणून आत जाती ते. आत एक ऋषी असत बैसले दिसती ध्यानस्थ. जय जय श्री गुरु समर्थ म्हणून वंदन करीताती. ऋषी म्हणते भक्ताप्रत अक्कलकोटी स्वामी समर्थ. त्यांचा तू अससी भक्त म्हणून भेटलो तुझ लागी. ऐसे म्हणून कंद देत न लागे जेने भूक. 8 दिवसांपर्यंत ऐसा प्रभाव कंदाचा. तया नर्मदा परिसरात सिद्ध ऋषी अनेक राहत. तयांची दर्शने होत रामानंद बिडकरांना. नर्मदा दर्शन देत गुरुपुत्र म्हणून वाखाणीत. ऐसे अनुभव येत रामानंद बिडकरांना. ऐसा सद्गुरु समर्थ सद्भक्तांशी सिद्ध करीत अनेक उद्धरिले भक्त.
आत्मज्ञान देऊनिया. श्रीपाद भट्ट नामे ब्राह्मण असे असे दश दशग्रंथी आपण अक्कलकोटासी येऊन सेवा करीत राहिला. त्याचे स्वामी म्हणेत, तू जाई वाराणसीत विश्वेश्वर दर्शनार्थ जाऊन तेथवरी आज्ञेप्रमाणे ब्राह्मण जाई वाराणसीस निघून नित्य करी गंगास्नान सेवी विश्वनाथासी ऐसे करी नित्य शिवावरी करी अभिषेक एके दिनी अद्भुत वर्तले पहा काय ते श्री स्वामी समर्थ विश्वनाथ मंदिरी प्रकटत भक्त होई विस्मित पाहुणे स्वामींचे तेथवरी म्हणे कधी आलात अक्कलकोट केव्हा सोडलेत आत्ताच आलो स्वामी म्हणत तुझ भेटाया कारणे पडे पुजारी विस्मित म्हणती हे कोणी सिद्ध अजानुबाहू अवतारी दिसत भाग्य आमुचे म्हणताती असो भक्त समवेत श्री स्वामी वाराणसीत राहो तेथे लागत अपार महिमा होत असे महिमा होई अमित दूरदूरोणी लोक येत योगी सिद्ध येत दर्शना लागे स्वामींच्या हे राहते हिमालयात ऐसे काही योगी म्हणत हंपी विरूपाक्ष स्थानात ऐसे काही म्हणत पाहुणे रूपस्वामींचे साधू सिद्ध योगी नाना वार्तालाप करीत हे महासिद्ध येती म्हणून सारे म्हणताती हे अजर अमर सिद्ध वायुवेगे सर्वत्र फिरत कधी गिरणार पर्वत आबोमाजी कधी दिसते कधी राहती हिमालयात कधी सह्याद्री पर्वतात हे अवतारी त्रयमूर्ती दत्त सर्वत्र वास तयांचा हे साक्षात विश्वनाथ प्रकटले आज वाराणसीत आम्हा दर्शन देत भाग्य आमुचे म्हणताती स्वामी तेज अद्भुत म्हणून सर्व वाखाणीत सिंहासनी बैसवित श्री स्वामींची तेधवा ऐसे वेदचर्चा करू लागत ज्ञानस्वामींसी पुसत श्रीपाद भट्टासी सांगत ज्ञान देई यांना तो ऐसे दिवस अनेक स्वामी राहती वाराणसीत काही लोक होते दृष्ट काही काही लोक होते दुष्ट त्याची महिमा साहेना मद्यवासांची पात्रे भरून ठेविली स्वामींपुढे आणून तव अन्नपूर्णा प्रकट होऊन म्हणे तेथील सर्वांना हे साक्षात परब्रह्म करीतील तुमचे कल्याण पर्यायांसी छळता जाण महापाप लागत असे ऐसे म्हणून स्पर्श करीत मासांची फळे होत मद्याचे जल होत ऐसा स्वभाव स्वामींचा तया वाराणसीत स्वामी महिमा होई अमित श्रीपाद भट्टासी सांगत अक्कलकोटासी जा म्हणती तू जा अक्कलकोटात मी जातो हिमालयात ऐसे म्हणून गुप्त होती पहा तेथवरी श्रीपाद भट्ट येई अक्कलकोटात पाहे तेथे स्वामी समर्थ सर्व भक्तांसी सांगत वृत्तांत वाराणसीचा हो सर्व भक्त त्याते म्हणत स्वामी येथेची असत पुढेही गेले नसत गेले ऐसे म्हणती तयाला भक्त होई विस्मित 2 रूपे स्वामी राहत अगाध महिमा म्हणत साष्टांग नमन करीत असे श्री स्वामी चरणार्पणमस्तु.